हा, तर आता आपण स्टँडर्ड 6 सबट्रॅक्शन क्वेश्चन नंबर किती आहे मला? सेकंड. क्वेश्चन नंबर किती आहे? सेकंड. सर्व मुलांनी लक्ष द्या. बेसिक फाउंडेशनचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. 10वी पर्यंत 9वी 8वी कुठेही गेले तुम्हाला गणित सोडवण्यासाठी याचा फार उपयोग होतो. मन लावून लक्ष द्या सर्वांनी. चला आता आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्शन करायचं आहे. चला पहिलं गणित काय बोला? 3 1/3 प्लस 1/4. या दोघांचा मल्टिप्लाय करायचं, त्याच्यामध्ये हे काय करायचं आहे? ऍड. मग काय होणार? 3 × 3, त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं आणि या 3 ला जसंच समजण्यासाठी मी बांध दाखवतो. हे इथं मायनस. बोला 1 × किती होणार? 4. त्याच्यामध्ये हा 1 काय करायचा आहे? प्लस. व्हेरी गुड. आणि हा 4 इथं जसाचा तसाच लिहायचा आहे. बरोबर का? चला बोला 3 × 3 9 आणि 1 10. आणि हा 3 जसाचा तसा. हे मायनस. 4 × 1 4 आणि 1 5. बघा 4 × 1 4 आणि 1 5. आणि या 4 ला जसंच मला सांगा आता 3च्या पाळ्यामध्ये 4 येतात का? नाही. काय सांगितलं मी सांगा बरं तुम्हाला? काय करायचं आहे? तिरकस गुणाकार. पाठीमागे लक्ष द्या. किती होणार? 4 × 3 12. बरोबर का? आता इथं मायनस चिन्ह आहे, मध्ये ठेवा. करा क्रॉस मल्टिप्लाय. 10 चूक 40 आणि 3 5 15. 40 रुपयातून 15 रुपये गेले. किती रुपये रे? 25. आणि हे किती उरले? 12. हे झालं इनप्रॉपर मध्ये. आपल्याला काय पाहिजे? मिक्स मध्ये. कशामध्ये पाहिजे? मग आपण भागाकार करू. चला बोला किती होणार? 25 डिवाइडेड बाय 12. 25 डिवाइडेड बाय 12. 12 2 जा किती रे बेटा? 14. 1 आणि 0. चला आन्सर किती येणार? बघा आन्सर किती आहे? 2. रिमाइंडर 1 आणि कितीने भागलं आपण? 12. हे आपलं फायनल आन्सर. हे 12 ने भागलं तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहितो की हे 12 इथे लिहायचे असतात. समजलं सगळ्यांना? मला सांगा त्या पहिल्या क्वेश्चन मध्ये या क्वेश्चन मध्ये काही फरक आहे का? नाही. फरक काय आहे की तिथं आपण प्लस केली आणि इथं आपल्याला काय करायचे आहे? मायनस करायचे. पक्क लक्षात ठेवा. चला आता आपण पुढचं बघू. चला बोला किती आहे तुमचं उदाहरण? 5 1/2 -3 1/3. चला बोला काय होणार? या दोघांचा मल्टिप्लाय त्याच्यामध्ये काय? बोला बरोबर. 5 × किती रे बेटा? 2 + 1 आणि हा 2 जसाचा तसा. बोला इथं हे मायनस. 3 × किती रे? बोला 3. व्हेरी गुड. 3 × 3 + 1 आणि हा 3 जसाचा तसाच. हे किती आहे माहिती आहे तुम्हाला? 1 आहे. वरती प्रश्न आहे बघा तुमचा. चला 5 2 जा किती होणार? 10. 10 + 1 किती होणार? 11. आणि हा 2 जसाचा मायनस. 3 3 जा 9 आणि 1 किती होणार? 10. हा 3 जसाचा हा. चला मला सांगा डिनॉमिनेटर एकमेकांचा सेम आहे का? नाही. सेम आहे का? नाही आहे. बरोबर ना? मग एकमेकांच्या टेबल मध्ये येतो का? नाही. सेम आहे का? नाही. मग आता बघा 3 2 जा किती होणार? 6. बोलत चला काय करायचं आपल्याला? क्रॉस मल्टिप्लाय. हे चिन्ह मध्ये ठेवून टाका. बोला 11 3 जा 33. मी तुमच्या लेवलला जाऊन शिकवतो. 10 दुनी 20 किती होणार आहे? 10 2 जा 20. चला बोल रे बेटा किती होणार? 33 मधून 20 गेले. किती उरले रे? 13. आणि हे 6 जसेच्या हे 6 आहे. बरोबर ना? हा. आता हे इम्प्रॉपर मध्ये आहे. आपल्याला कशामध्ये पाहिजे? मिक्स मध्ये. हे अंशाधिक अपूर्णांकामध्ये आहे. आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर लिहायचं आहे. मराठीमध्ये ज्याला म्हणतो आपण. चला बोला मग 13 भागिले किती होणार? 6. साइन दुनी किती होणार? 12. किती उरलं? 1. फायनल उत्तर 2. बाकी किती उरली? 1. कितीने भागला आपण? 6. हे तुमचं फायनल उत्तर. समजलं सगळ्यांना? मन लावून समजलं?
हे असं आपण इथं का केलं, कारण हे एकमेकांच्या टेबल मध्ये येत नाही, म्हणून या दोघांचा गुणाकार करून आपल्याला इथं लिहावं आणि क्रॉस मल्टिप्लाय. कळलं? क्लिअर? चांगलं व्यवस्थित सोडवा. चला आता इथं बघा 3 नंबरचं गणित काय बेटा आपलं 7 1/8 - 6 1/10. या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये ऍड करायचं. बोला बरं किती होणार 7 × 8 + 1 आणि हा 8 जसाचा मायनस 6 × बोला बेटा 6 × 10 प्लस व्हेरी गुड प्लस 1 आणि हा 6 10 जसाचा तसा. जो गणित आहे ना बेटा, गणित हा बोलायचा विषय आहे. जर तू बोलत असेल तर तुला ते समजत आहे. बरोबर आहे का? तुम्ही मन लावून बोलायचं. शाळेमध्ये तुम्हाला बोलू देत नाहीत, म्हणतात गप्प बस. तुम्ही तर गप्प बसायला आले का? गणित विषयामध्ये प्रत्येक स्टेपला आपण काय केलं पाहिजे, बोललं तर मनातली हळूहळू भीती काय होऊन जाते, दूर होऊन, आणि तुम्हाला तो विषय चांगल्या पद्धतीने काय होतो समजतो. चला बोला 7 8 = 56 आणि हे किती होणार आहे बेटा 57 आणि हा 8 जसाचा मायनस. बघा 6 10 = किती होणार आहे 60 प्लस 1 किती होणार बेटा हा 10 जसाचा. आता महत्वाच्या स्टेपवर आलो. 8 च्या टेबल मध्ये 10 आहेत का नाही. 10 च्या टेबल मध्ये 8 आहेत का नाही. मी एक दुसऱ्यांच्या टेबल मध्ये नाही. सेम आहे का नाही. टेबल मध्ये नाही आणि मग तिरकस गुणाकार करायचा. चला बोला 10 × 8 किती झाले बेटा बोला 80. आता काय करायचं बोला बरं. हे चिन्ह मध्ये आहे, मध्ये ठेवून टाका. काय करायचं रे व्हेरी गुड. काय करायचं बेटा 57 × 10 किती होणार आहे 10 ने गुणायचंच नसतं. याच्यावर एक शून्य ठेवलं म्हणजे 10 ने गुणाकार झाला. आता बघा 8 × 61 8 1 8 आणि sin 8 48 8 1 8 आणि 8 7 48. आता याच्यातून हे घालवायचे आणि त्याला 80 ने काय करायचं भागायचं. साधा विषय आहे, रिस्क घ्यायची नाही. मी तुम्हाला समजावून सांगतो. 570 भागिला 488 मायनस करूया आपण. किती उरले रे बेटा इथं 10. इथं किती उरले 6. 10 तून मधून 8 गेले 2. 6 तून हे 8 जात नाही किती झाले 16. इथं किती उरले 4. 16 तून हे 8 गेले 4 तून 4 गेले 0. म्हणजे उत्तर किती आलं 82 आणि हे किती आलं 80. हे तर भागणं लय सोपं आहे. इम्प्रॉपर मध्ये भागणं सोपं आहे का नाही. सांगा बरं कसं करणार आपण 82 डिवायडेड बाय 80. 81 जा 80. किती उरले बेटा 2. सांग बरं इम्प्रॉपर मध्ये कसं होणार हे आपलं उत्तर कसं होणार आहे मिक्स मध्ये. सांगा बरं उत्तर किती आलं 1. हे किती आलं 2 आणि किती भागलं 80. फाईन. समजलं क्लिअर. किती गणित होतं बेटा हे आपलं तिसरं गणित. आता असे जर मला सांगा आपण 10 20 20 गणिताची प्रॅक्टिस घेतली तर तुमचं पेपर मध्ये एक तरी गणित चुकल का नाही. कोण्या विद्यार्थ्यांचं आपल्याला एक गणितात थोडं कमी कळतं, दुसऱ्या गणितात आणखी जास्त कळतं. हळूहळू जर आपण अशी प्रॅक्टिस घेतली तर तुमचं एकही चुकणार नाही. चला आता आपण जाऊया पुढच्या गणितात. चला बोला बरं किती आहे चौथं गणित लास्ट 7 1/2 - 3 1/5. चला आपण याला सॉल्व करूया पटापट. बोला बेटांनो काय होणार 7 × 2 + 1 डिवायडेड बाय 2. व्हेरी गुड. हे मायनस बोला याचा याचा मल्टिप्लाय त्याच्यात 1 करा. 3 × बाय 5 + 1 डिवायडेड बाय 5. 7 2 जा 14 आणि 1 किती झाले बेटा 15 आणि हे 2 जसंच मायनस 3 5 15 आणि 1 16 5 3 15 + 1
बरोबर आहे ना? 15 + 1 16 आणि हा 5 जसाचा तसा. चला मला सांगा, हा एकमेकांच्या टेबल मध्ये आहे का? नाही आहे. सेम आहे का? नाही. मग याचा आणि याचा गुणाकार करायचा. 5 * 10 2 * 5 = 10. आता काय करायचं सांगा बरं? 50 व्हेरी गुड. 15 × 5 = 75. 75 हे मायनस चिन्ह इथं जसंच तसं. 16 × 2 किती होणार? 32. आणि याचा आता आपण मायनस करायचं. 2 रुपयामधून 5 रुपये गेले 3. 7 रुपयातून 3 रुपये गेले 4. आणि हे 10 रुपये इथं जसेच्या तसे. आता आपल्याला मिक्स मध्ये उत्तर लिहायचं. हे इनप्रॉपर मध्ये आहे. मग किती होणार सांगा बरं? 43 डिवायडेड बाय 10. 10 चूक 10 चूक किती रे बेटा? 40. किती उरलं उत्तर? 3. आपलं फायनल उत्तर आपण आता लिहूया. फायनल उत्तर किती आहे सांग बरं? 4. उत्तर किती आलं? 3. आणि हे आलं 10. हे झालं आपलं फायनल उत्तर. समजलं? कळालं सगळ्यांना? पक्क कळालं? किती गणित होते याच्यामध्ये? 4 गणित होते. आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये किती होते? 4 गणित होते. फक्त याच्यात मायनस होती तर त्याच्यात प्लस. एवढी मन लावून प्रॅक्टिस करायची. महिना झाला, दीड महिना झाला की आपण विसरू शकतो. परत व्हिडिओ बघायचा, परत काय काय आपण शिकवलं ते परत रिवाइज करायचं. तुमचं एकही उत्तर चुकायला. मन लावून. गणिताचं दुसरं नाव काय? मन लावून. आणि तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे, बोललं पाहिजे. क्लिअर? ओके, थँक्यू.